तर मुंबई महापालिकेकडून खरेदी करण्यात येणाऱ्या स्टेशनरीच्या खरेदीमध्ये कोट्यवधींची उधळण झाल्याचा आरोप होतोय। पुढच्या 2 वर्षांसाठी स्टेशनरी खरेदीसाठी पालिकेकडून सुमारे 3.86 कोटींची निविदा मंजूर करण्यात आली। तर स्टेशनरीच्या इतक्या मोठ्या खरेदीवर विरोधकांकडून सवाल उपस्थित करण्यात येतोय। पालिकेकडून 1.93 लाख बॉलपेन आणि जवळपास 7.59 लाख लिफाफा खरेदीचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय। तर पालिकेमध्ये होत असलेल्या स्टेशनरी खरेदी घोटाळा या सगळ्या प्रकरणामध्ये विरोधकांकडून आरोप करण्यात आलाय। तर स्टेशनरीवर एवढा खर्च होत असेल तर सर्व गोष्टींची ऑनलाईन माहिती ठेवावी अशी मागणी मनसे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी केली आहे। 86 कोटींच्या निविदा मंजूर झालेल्या आहेत। बॉल पेन घेण्यासाठी जर आपण पाहिलं तर एक मोठी अमाउंट देण्यात आलेली आहे। त्यासोबतच जे लिफाफे एन्व्हलप आपण ज्याला म्हणतो त्याच्यासाठी एक भरमसाठ खर्च जो आहे तो 1.5 कोटीचा करण्यात आलेला। कसं बघतात या सगळ्याकडे? नाही, महानगरपालिकेची व्याप्ती फार मोठी आहे। मला वाटतं मागील 4 वर्ष प्रशासक असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ह्या खरेदी झाल्या आहेत नाही झाल्या त्याची मला पूर्ण कल्पना नाही, परंतु ही स्टेशनरी एवढ्या मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेला लागत असेल तर मग आपण हे असतं काय म्हणतात त्याला, म्हणजे कॉम्प्युटराईज सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे। कारण बऱ्याचशा आम्हाला पण स्टेशनरी येते ॲज अ स्टँडिंग कमिटी किंवा सभागृह म्हणून। ही सगळी प्रिंटेड सगळे डॉक्युमेंट्स असे घरी येतात, आमच्या फाईल्स येतात, त्याला इन्व्हॉल्वही अनेक लागतात। तर मला वाटतं त्यांनी जर ते व्हॉट्सअप किंवा ईमेलच्या माध्यमातून जर पाठवलं तर हा पेपरलेस कारभार जर केला तर ते बऱ्यापैकी स्टेशनरी वाचेल। आणि बॉलपेन आणि हे तुम्ही जे काही इन्व्हॉल्व्स वगैरे म्हणलं ह्या मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या वस्तू आहेत, नाही असं नाही। ह्याच्यावर कुठेतरी महानगरपालिका प्रशासनाने कंट्रोल आणणं गरजेचं आहे, आणि नाहीतर हा जनतेच्या पैशाचा चुराडा हा होतच राहणार। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मानेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।